धंगेकरांनी आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप केलाय। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। धंगेकरांनी आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप केला असल्याचं पाहायला मिळतंय। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का, असा सवाल त्यांनी केलाय। तर महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय, काय अपडेट? नक्की पाहतोय की खरं तर परत एकदा ट्विट करत जे शिवसेनेचे नेते आहेत पुण्यातले शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केला आणि आता त्यांच्या टार्गेटवर आहे की मुरलीधर मोहोळ महापौर असताना जी इनोव्हा क्रिस्टा जी चारचाकी वापरत होती व्हाईट कलरची, त्यावरून मोहोळ यांच्यावर आता धंगेकरांनी टीकास्त्र सोडलंय। कारण ही जी गाडी आहे त्या गाडीचे डॉक्युमेंट जे पोस्ट केले किंवा आरटीओ मधला जो कागद असतो ज्याच्या नावावर गाडी आहे ते कळतं, ते पोस्ट केले आणि ती जी गाडी आहे ती बडेकर ग्रुप जो पुण्यातला एक खूप मोठा बिल्डर ग्रुप आहे त्यांच्या नावावरती गाडी आहे, ज्याचा नंबर MH12SW0909 आहे। आणि मुरलीधर मोहोळ ज्यावेळेस महापौर होते, पुणे महानगरपालिकेचं संविधान पद ते होतं, त्यावेळेस देखील ती गाडी बडेकर ग्रुपची वापरत होते। त्यावरून ही टीका जी आहे ती मोहोळांवर करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या संविधानिक पदावर असताना अशी दुसऱ्या बिल्डरची गाडी वापरणं कितपत योग्य आहे? आणि या बिल्डर हा धंगेकरांचा मित्र आहे आणि याच बिल्डर जो आहे तो गोखले बिल्डरसह जे जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे त्या जागेच्या खरेदीमध्ये इन्व्हॉल्व असल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केला आणि म्हणून या बिल्डरला अभय दिला जात होता। जी कामं 1 ते 2 वर्षात उरकायची त्यांना 5 वर्षाचा कालावधी महापौर असताना मोहोळांनी दिला, असा सगळा आरोप जो आहे तो प्राजक्त आता केलेला पाहायला मिळतोय। आता सगळ्यानंतर ही जी टीकेची मालिका आहे जैन बोर्डिंग हॉस्टेल पासून धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर सुरू केलेली, ही त्यांच्या महापौर पदावर असतानाच्या गाडीवरती येऊन थांबल्या। तर यावर भाजप पर्यायानं मोहोळ काय उत्तर देतात, या गाडीचा नेमका इतिहास काय आहे, खरंच ही गाडी बेडेकर ग्रुपची होती आणि मोहोळ वापरायचे का आणि ती का वापरत होते, महापौर असताना पुणे महानगरपालिकेची गाडी त्यांना नव्हती का, असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि आता यानंतर धंगेकर नेमकं काय बोलतात आणि त्यांच्या पुन्हा केलेल्या टीकेला मुरलीधर मोहोळ आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं अभिजित, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।